नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये गायकवाड कुटुंबियांकडून फुलशेतीतून महिन्याला 50 ते 60 हजारांचं उत्पन्न. काका पुतण्यांनी पारंपरिक कांदा आणि द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून केली फुलशेती. मुक्ताईनगरच्या अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळण्यास सुरुवात. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. बुलढाण्यातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकाला बगल देत टरबूज पिकाची लागवड. मात्र कृषी केंद्र चालकांना दिलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने गावातील प्रकार समोर. चाळीसगावमधील 50 लाखांच्या विम्यासंदर्भात कट रचल्याचं प्रकरण. पोलिसांकडून तपासाला वेग. बनावट अपघातासाठी वापरलेल्या गोष्टींचा पोलीस तपास करणार. नाशिकमध्ये द्राक्ष निर्यातीत गेल्या वर्षीपेक्षा 50% घट झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फळपिकांना फटका. निर्यात होणारी द्राक्ष मोठ्या प्रमाणात अडकून पडली. पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात. पाटबंधारे विभागाकडून कारवाई. पोलीस बंदोबस्तही तैनात. भुसावळमध्ये पाईपलाईनसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परवानगी नाही. अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांचं रस्त्यावर बसून आंदोलन. पाईपलाईनसाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका. पाण्याच्या मागणीवरून ठाणे महापालिकेत नगरसेवक अभिजित पवार यांचं आंदोलन. ठाणे पालिकेसमोर अंघोळ करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. येणाऱ्या काळात पाणी टंचाई मिटली नाही तर अधिकाऱ्यांना अंघोळ घालू. अभिजित पवार यांचा इशारा. साताऱ्याच्या सुरूर वाई महाबळेश्वर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिक आक्रमक. रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात वाई तालुका बंदची हाक. बंदला नागरिकांचा प्रतिसाद. मुंबई पालघर ठाणे जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात प्रचंड वाढ. नाशिकच्या मालेगावमधील तापमानाचा पारा 39 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर शुकशुकाट. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज. जळगावमधील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ. हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी. नाशिकच्या 4 रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेकडून विशेष उपाययोजना सुरू. उष्माघाताची लक्षणं असलेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार होणार. विदर्भात उन्हाचा चटका वाढल्यानं टरबूज खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद. चांगला नफा मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्येही समाधान. शेतकऱ्यांच्या टरबूजाला 8 ते 10 रुपयांचा दर. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ. चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रति तोळा 1,65,000 तर चांदी प्रति किलो 2,82,000 रुपयांवर. सोनं चांदीच्या दरवाढीमुळे पैठणीला फटका. अस्सल चांदीच्या जरीमुळे पैठणीचं उत्पादन शुल्क वाढलं. वाढत्या महागाईतही पैठणीचा वारसा जपण्यासाठी कारागिरांची धडपड. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात गॅसची टंचाई. श्रीरत्नम कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा. पुढील 2 ते 3 दिवसांचाच गॅस शिल्लक. गॅस कमी असल्यानं डोशासारखे पदार्थ बंद. गोंदिया जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. गॅस नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका. सिंधुदुर्गात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडियन ऑइलचे 25 दिवसांचं बंधन टाकलं. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ. मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा. कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर करून खाद्यपदार्थ बनवण्यात येत आहेत. लातूरमध्ये गॅस बुकिंग नंबर बंद पडल्यानं ग्राहकांच्या एजन्सी बाहेर रांगा. गॅस तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ. आखाती देशातील युद्धाचा यवतमाळ जिल्ह्याला फटका. जिल्ह्यातील 500 रेस्टॉरंट्सना सिलेंडरचा फटका. हॉटेलधारकांकडून पारंपरिक शेगडी, चूल, भट्टी तसंच इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर. अकोल्यात गॅससाठी ऑटो चालकांच्या लांबच लांब रांगा. काही ठिकाणी गॅस उपलब्ध असला तरी जास्त दरानं दिला जात असल्याचा आरोप. ऑटो चालकांमध्ये संतापाचं वातावरण. जादा दरानं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. युद्धजन्य परिस्थितीचा वर्ध्यातील केटरिंग व्यवसायाला फटका. केटरिंगचे नियोजित ऑर्डर्स कॅन्सल करण्याची वेळ. व्यावसायिक सिलेंडरबाबत नियोजन करण्याची मागणी. नाशिकमध्ये गॅसचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा सुरळीत सुरू असल्याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती.
जळगावात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम, हॉटेल व्यावसायिक संकटात. हॉटेल व्यावसायिकांकडे 2 दिवस पुरेल इतकाच सिलेंडरचा साठा. हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ. धाराशिवमधील शिवभोजन केंद्रावर इराण अमेरिका युद्धाचे पडसाद. व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यानं शिवभोजन केंद्र चालक अडचणीत. चुलीवर स्वयंपाक करून शिवभोजन केंद्र चालवण्याची वेळ. अंबरनाथमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात. अंबरनाथमधील हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर. हीच परिस्थिती कायम राहिल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता. जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प असल्यानं हॉटेल व्यावसायिक चिंतेत. उद्यापर्यंतच गॅस पुरेल इतका साठा शिल्लक. व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यावसायिकांची मागणी. जळगावच्या 40गाव तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा. बुकिंगनंतर 4 ते 5 दिवसांनंतर मिळतोय गॅस. मागणी जास्त, पुरवठा कमी असल्यानं गॅस एजन्सी चालकांची अडचण. बुलढाण्यात घरगुती गॅसचं वितरण सुरळीत राहावं यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पथकाची स्थापना. मात्र TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक हॉटेल्समध्ये आजही घरगुती सिलेंडरचाच वापर होत असल्याचं निदर्शनास. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाचा छापा. 87,000चा मुद्देमाल जप्त. गॅस सिलेंडरसह रिफिलिंगसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त. 2 गाड्यांमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू होतं. इराण इस्रायल युद्धाचा प्लास्टिक इंडस्ट्रीला देखील फटका. PVC पाईपच्या किमतीत सुमारे 15 ते 20% वाढ. पाईप महाग झाल्यानं थेट शेतकऱ्याच्या सिंचनावरही परिणाम. धुळे महानगरपालिकेकडून थकबाकी वसुली मोहीम सुरू. मार्च अखेरपर्यंत तब्बल 100 कोटी रुपये वसूल करण्याचा निर्धार. यासाठी पालिकेनं वसुली पथकाची केली निर्मिती. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये उधळलेली म्हैस पोहोचली थेट घराच्या टेरेसवर. टेरेसवरील सोलर पॅनल आणि झाडाच्या कुंड्यांची म्हशीकडून तोडफोड. तासाभरानंतर उधळलेल्या म्हशीला शांत करत टेरेसवरून खाली आणलं. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर महापालिकेवर मोर्चा. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर C2 संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. आंदोलनावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. नंदुरबार जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन विभागाची तांत्रिक कार्यशाळा. पशुधनातील रोगांवर नियंत्रणासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. परळ परिसरात शोरमा स्टॉल इमारतीजवळ लावण्यावरून वाद. अक्षिका मसूरकर यांचा लोहा प्रायमो इमारतीजवळ शोरमाचा स्टॉल. इमारतीतील 20 ते 22 गुजराती लोकांनी शोरमा स्टॉल हटवण्यास सांगितला. अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका. हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादकांना. युद्धजन्य परिस्थितीमुळे 3 ते 4 हजारांनी हळदीचे भाव घसरले. हळदीला 12 ते 13 हजार प्रति क्विंटलचा भाव. कोल्हापूरच्या पडळ गावात सौर प्रकल्पासाठी गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध. गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांना मोजणी न करताच माघारी परतण्याची वेळ. पुण्यातील अतिक्रमण अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार. पुणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी कसली कंबर. पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांचं वॉर्डस्तरीय पथक नेमलं जाणार. रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. तिघांविरोधात गुन्हा दाखल. महिलांची छेड काढल्यानंतर तपोवन परिसरातील पंपिंग स्टेशनमधून तिघांना घेतलं ताब्यात. नाशिकच्या मनमाडमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण. वीज बिल कमी करण्यावरून झाला होता वाद. मारहाणीत महावितरणचा कर्मचारी जखमी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रकचा अपघात. 40 ते 50 शालेय विद्यार्थ्यांचा थोडक्यात जीव वाचला. सायखेडा पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू. जड वाहनांवर RTO विभागानं कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.